नीट परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठी हल्ला आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी म्हणजेच उद्या गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शांततेच्या मार्गाने हक्क मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. 23 जुलै रोजी होणाऱ्या या आंदोलनात राज्यातील सर्व विरोधी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे. विशेष म्हणजे या बंदमध्ये खासगी आणि सार्वजनिक बस वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठा बंद राहू शकतात असेही बोलले जात आहे. तर रुग्णालये, वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने, दूध, भाजीपाला, फळे यांसारख्या अत्यावश्यक सेवा, बँका आणि इतर शासकीय कार्यालये हे मात्र सुरू राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.